एक मराठी माणूस तो पण व्यवसाय करतोय, ही कशी झाली सुरुवात? मुंबईहून मला वाटतं त्यावेळी मला काहीतरी 18-20 हजार रुपये पगार होता. तो पगार सोडून मी इथं 500 रुपयावर एक महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो. आणि त्यांच्याकडे नोकरी लागल्यामुळं ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. वडील माझे फेमस होते आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक होत असल्यामुळं नाव कांगराळकर हे फेमस होतं साताऱ्यामध्ये. पण ह्यामध्ये तुम्ही गेले 30 वर्षात साताराची एक रिअल इस्टेट मार्केट जे आहे का, साताऱ्याचं रिअल इस्टेट कसं बदलताना बघितलं? ज्यावेळी मोठ्या तुमच्या मुंबईसारख्या शहरात फिरतो त्यावेळी तिथल्या तुमच्या ज्या टाउनशिप आहेत तसं बघून हेवा वाटायचा आणि आपण एवढं मोठं कधी करणार असं, आणि आपल्या साताऱ्यात तशी एखादी बिल्डिंग व्हायला पाहिजे असं आमचं स्वप्न होतं. त्यामुळं त्या ह्याच्यातनं मनापासून वाटत होतं की आपल्याला तशा बिल्डिंग, त्या ॲम्युनिटीज वगैरे द्यायला पाहिजेत, कारण आता सातारा बदलतोय. एक गोष्ट साताऱ्याची खूप चांगली आहे की तो मराठी अजूनही साताऱ्यामध्ये तसंच आहे. हो, पूर्ण मराठी आहे. आम्ही इथं हिंदी सुद्धा बोलत नाही. मराठीशिवाय बाकी काहीच चालत नाही. साताऱ्याला पर्यटनही खूप चांगलं आहे, हवा तर खूप, निसर्ग चांगला आहे. बऱ्याच वर्षांनी साताऱ्यामध्ये 5 मिनिस्टर्स 4-5 मिनिस्टर्स आहेत, उपमुख्यमंत्री वगैरे आहेत. आता सातारा डेव्हलपमेंटच्या फेजवर नक्कीच आहे. म्हणजे आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्ती आणि इम्पॉर्टंट म्हणजे ज्या ज्या व्यावसायिकांना मी भेटलोय, असं बघून वाटतंय की सातारा पुढच्या 10 वर्षात खूप बदलणार आहे. नमस्कार. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून एक खास व्यक्तिमत्व आपल्या बरोबर आहे, श्रीधर कंगराळकर साहेब, कंगराळकर असोसिएट्स. साताऱ्याच्या कुठल्याही व्यक्तीला हे नाव सांगितलं तर त्यांना माहितीच आहे आपण कुठल्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय. साताऱ्याच्या रिअल इस्टेटला रिडिफाईन करणारे श्रीधर सर आज आपल्या सोबत आहेत. सध्या साताऱ्यातली आणि पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात लँडमार्क प्रॉपर्टी म्हणजे 17 मजल्याची लँडमार्क बिल्डिंग ते बांधत आहेत. त्याबरोबर देविका बँक्वेट हॉल आणि असे अनेक प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत. गेले 40 वर्ष या व्यवसायात ते आहेत. आज त्यांनी आपल्याला वेळ दिलाय, आपल्यासोबत आले आहेत, तर चला त्यांच्याबरोबर आपण संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते. मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात प्रथम तर कसा आहे तुमचा मूड? मस्त, छानच आहे. म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन इथं भरलेलं आहे, त्याच्यात खूप एकदम वातावरण एकदम खूप आल्हाददायक आहे. सगळा परिसर गजबजलेला आहे सगळ्यांनी आणि खूप चांगलं वातावरण आहे खरोखर. आम्ही जेव्हा सेटअप लावला आणि जसं बाहेर कळलं पॉडकास्ट आणि हे सगळं आणतोय, आम्हाला आवर्जून अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही या श्रीधर सरांचा हे घेतलाच पाहिजे, आणि म्हणून आमची पण उत्सुकता खूप आहे. तो नर्वसनेस माझ्या आवाजमध्ये तुम्हाला दिसतही असेल. तर सर, ही आज साताऱ्यामध्ये जेवढं तुम्ही करताय, साताऱ्याचं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण बदलून ठेवताय, सुरुवात कशी झाली मला तिकडून व्हायचंय की एक मराठी माणूस तो पण व्यवसाय करतोय, ही कशी झाली सुरुवात? ह्याच्यात प्रामुख्याने काय झालं होतं की माझे आजोबा होते तर ते गवंडी होते. इंग्रजांच्या काळामध्ये ते गवंडी असल्यामुळं त्यांनी मला लहानपणापासून बाळकडू दिलेलं होतं की बाबा तुला साहेब बनवायचं आहे, कारण ते इंग्रज अधिकाऱ्यांच्या हाताखाली त्यांनी काम केलं होतं. त्यामुळं त्यांना सिव्हिल इंजिनियर मला बनायचं हे त्यांनी मला लहानपणापासून मनावर बिंबवलं होतं. आणि वडील तसे माझे शिक्षक होते, त्यामुळं मी BE सिव्हिल आमच्या नेटिव्ह प्लेस बेळगावहून झालो. BE सिव्हिल झाल्यानंतर विषय आला की माझं तर मुख्य ठरलं होतं की व्यवसायच करायचा आहे. परंतु घरच्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की पैसे नसतील तर आपण व्यवसाय करू शकत नाही. त्यामुळं मग मला मुंबईला पहिला 1-2-3 वर्ष मी नोकरी केल्या. एक सुरुवातीला कुर्ला डेअरीमध्ये एक ज्युनियर इंजिनियर म्हणून मी एक 6 महिने 9 महिनेवर नोकरी केली. पण तिथं काही मन रमलं नाही तिथल्या सगळ्या वातावरणात. ती नोकरी सोडली. तोपर्यंत मला लगेच हाऊसिंग बोर्डमध्ये नोकरी लागली. आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डमध्ये चारकोप कांदिवलीला लोकास्ट हाऊसिंगचा प्रोजेक्ट होता आणि तिथं ज्युनियर इंजिनियर म्हणून माझी नेमणूक झाली. परंतु तिथलाही सगळा कारभार एकंदरीत ते हे सगळं म्हणजे BE सिव्हिल म्हणजे त्या काळी 25-30-35 वर्षापूर्वी म्हणजे खूप काही मोठं झाल्यासारखं वाटायचं आणि आकाशाला झेपगावी असं ते हे वाटायचं. परंतु मग तिथलं जे वातावरण, गव्हर्नमेंटच्या नोकरीतल्या त्या मर्यादा आल्या आणि मग मी ती पण नोकरी सोडली आणि मग परत बॅक टू बॅक सातारला आलो मी. तुम्ही एकदम इंजिनिअरिंग जॉबकडे आलं, तर आपण इंजिनिअरिंग कुठून केली? मी इंजिनिअरिंग आमच्या नेटिव्ह प्लेस बेळगावहून केलं. अच्छा. बेळगावहून मी इंजिनिअरिंग BE सिव्हिल मी बेळगावहून केलं. आणि मग नोकरी सोडली, साताऱ्याला आला, आणि काय वाटलं असं की आता नोकरीने आता व्यवसाय करायसाठी कशी झाली ती सुरुवात, काय होती ती मुवमेंट? मग इथे आल्यानंतर कसं आहे की मला पहिल्यापासून मी पूर्वी वडिलांना किंवा आमच्या काकांना म्हणत होतो की मला ह्या व्यवसायात
प्रायव्हेटमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं होतं. प्रायव्हेटमध्ये कशी कामं करतात काय, तिथल्या तशा लोकांच्या ओळखी करून घ्यायच्या होत्या. त्यामुळं मग मुंबईहून मला वाटतं त्यावेळी मला काहीतरी 18-20 हजार रुपये पगार होता. तो पगार सोडून मी इथं 500 रुपयावर महेंद्र चव्हाण आर्किटेक्ट होते, त्यांच्याकडे मी नोकरीला लागलो. आणि त्यांच्याकडे नोकरी लागल्यामुळं ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. काही त्यांच्याकडे व्हॅल्युएशनची कामं असायची किंवा कन्स्ट्रक्शनची कामं असायची. त्या योगाने ह्या व्यवसायातल्या सगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. आणि माझे वडील शिक्षक असल्यामुळं कंगराळकर हे वडील माझे फेमस होते आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक होत असल्यामुळं नाव कंगराळकर हे फेमस होतं साताऱ्यामध्ये. त्यामुळं व्यवसायात जम बसवायला मला खूप काळ लागला नाही. मी लवकर जम बसला गेला. एक जो ट्रस्ट असतो आणि जी आपुलकी होती विद्यार्थ्यांत किंवा सरांचा मुलगा, मग त्यामुळं थोडंसं खूप लवकर आपल्याला ह्याच्यात व्यवसायात यश येतं. तुम्ही विषय काढला म्हणून थोडं डायव्हर्स करतोय की तुम्ही तुमचे वडील एक साताऱ्याचे खूप फेमस शिक्षक होते, बरोबर तर आहे. त्यांच्याबद्दल जरा एक थोडंसं आपण बोलूया, मग परत इकडे येऊया. नक्की. वडील एकदम कडक होते. म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना इतकं मारलेलं आहे त्यांनी, भयंकर मारलेलं आहे. म्हणजे प्रत्येक आता जर कोणी विद्यार्थी भेटले तर सरांचा मार कसा खाल्ला आहे तेच सांग, परंतु तेवढं प्रेमही केलं आहे. म्हणजे जरी मारलं असलं तर प्रेमही तेवढंच केलं आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये आपुलकी आणि हे खूप आहे. खूप विद्यार्थी जिकडं तिकडं असल्यामुळं मला आठवते की मी एकदा मुंबईला लोकल ट्रेनमधनं प्रवास करत होतो आणि चर्नी रोडच्या इथं उशिरा ट्रेन प्लॅटफॉर्मच्या अलीकडं थोडी थांबली की बरेच जण लोक उड्या मारून उतरून जायची. तसंच मी एकदा उडी मारली आणि उतरलं की पोलिसनी पकडल्यानंतर पोलिसनी भाषा बघून साधारण इथं कुठला आहे आणि आडनाव कंगराळकर म्हटलं. सरांचा कोण? मग सरांचा मुलगा. मग तो असं करत जाऊ नको, जा म्हटले मी विद्यार्थी आहे सरांचा. आणि मग तिथलं म्हणजे तो भरपूर ठिकाणी तसा वडिलांच्या ह्याचा रेप्युटेशनचा फायदा मिळाला. हां, तर मग आता परत आपण इकडे येऊया की पहिला व्यवसाय का पहिला प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू केला, काय मानसिकता होती, कसं घडलं ते? सुरुवातीला प्रथम काय झालं, मी साताऱ्यात आल्यानंतर काही व्हॅल्युएशनची वगैरे कामं करत गेलो, काही बंगलोंची कामं केली. काही दिवसात मला काय झालं की आमच्या वडिलांची एक न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांची सोसायटी फॉर्म झाली होती आणि त्यांची जागा लिटिगेशनमध्ये अडकलेली होती आणि नेमकं मी यायला आणि ते लिटिगेशन सुटलं. त्यामुळे त्या अख्ख्या सोसायटीची सगळी कामं मला मिळाली. अरे वा. तिथून तशी सुरुवात होत गेली. त्याच्यानंतर बंगलोच्या कामं बरीच केली. बंगलोची कामं केल्यानंतर मग साधारण 90च्या आसपास मी पहिला एक कमर्शियल प्रोजेक्ट केला मेन रोडला साताऱ्यात, पवार टॉवर्स म्हणून, की जिथं मी मालकांना फक्त 1000 रुपये दिले होते आणि त्यांनी तो प्रोजेक्ट आम्हाला डेव्हलप करायला दिला. शॉपिंगचा होता. मग तिथून तशी सुरुवात झाली. मग त्या एरियात आजूबाजूला 1, 2, 3 असं जिथं गेलो तिथं 4, 5, 6 बिल्डिंग करतच गेलो. आणि तो प्रवास सुरू झाला. नक्की. आज एवढ्या वर्षानंतर जसं आम्ही ह्याच्यात बोललो, 17 मजल्याची अशी लँडमार्क बिल्डिंग आपण बांधली. पण ह्यामध्ये तुम्ही गेले 30 वर्षात साताराची एक रिअल इस्टेट मार्केट जे आहे का, साताऱ्याचं रिअल इस्टेट कसं बदलताना बघितलं? आता साताऱ्यामध्ये मेजर टाउनशिप आहेत ते आम्हीच केलेले आहेत. म्हणजे रुद्राक्ष रेसिडेन्स असेल, गजवदन गार्डन असेल, वसुंधरा गार्डन, आदित्यनगरी, मेजर टाउनशिप्स आपण केलेले आहेत. पण आता आम्ही ज्यावेळी मोठ्या तुमच्या मुंबईसारख्या शहरात फिरतो त्यावेळी तिथल्या तुमच्या ज्या टाउनशिप आहेत तसं बघून हेवा वाटायचा आणि आपण एवढं मोठं कधी करणार असं, आणि आपल्या साताऱ्यात तशी एखादी बिल्डिंग व्हायला पाहिजे असं आमचं स्वप्न होतं. त्यामुळं त्या ह्याच्यातनं मनापासून वाटत होतं की आपल्याला तशा बिल्डिंग, त्या ॲम्युनिटीज वगैरे द्यायला पाहिजेत. कारण आता सातारा बदलतोय. म्हणजे आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे नव्या बदलत्या साताऱ्याची ओळख 17 मजली असं आमची टॅगलाईन आहे. अरे खूपच मस्त. हां, तर आता साताऱ्यात काय झालं आहे की करोनानंतर लोकांना लक्षात आलेलं आहे की बाकी सगळ्यापेक्षा आरोग्य हे महत्त्वाचं आहे. आणि साताऱ्याला पर्यटनही खूप चांगलं आहे, हवा तर खूप, निसर्ग चांगला आहे. फक्त इथं आपल्याला पुण्या मुंबईसारख्या ॲम्युनिटीज आम्हाला देता आलेल्या नव्हत्या. तर त्या सगळ्या ॲम्युनिटीज आम्हाला आता या नवीन प्रोजेक्टमध्ये दिल्यात. म्हणजे मग पोडियमवर स्विमिंग पूल असेल, क्लब हाऊस असेल, टेनिस कोर्ट असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, अशा सगळ्या मॉडर्न ॲम्युनिटीज ज्या पुण्या मुंबईला त्या तोडीचा आपण इथं प्रथमच प्रोजेक्ट केला आहे. 2 मजली पार्किंगची सोय केलेली आहे. त्यामुळं बरेचसे पुण्या मुंबईचे लोक, आता सातारा असं बघतोय की हवामानामुळं लोक इथं आता पूर्वी पुण्याला पेन्शनर सिटी किंवा पुण्याला लोक राहायचे, ते आता तसं थोडं साताऱ्याला बघतात. कारण हवामान चांगलं आहे, निसर्गात आपण साताऱ्यातनं 10-15 मिनटात जाऊ शकतो. त्यामुळं आणि
त्या तोडीची घरं नव्हती, त्यामुळं बरेचसे जे साताऱ्यातले ओरिजिनल लोक आहेत ते इथं घरं घेत नव्हते. पण आपण आता त्या प्राईम लोकेशनला तशी घरं निर्माण करतोय. त्यामुळं सातारा आता बदलत्या साताऱ्यामध्ये ही एक आम्ही बदलत्या साताऱ्याच्या ह्याच्यात आम्ही एक भरच घातलेली आहे. म्हणजे जसे धैर्यशील भोसले जे आमच्या इकडे सकाळी येऊन गेले होते, रायझिंग सातारा हो, जे त्यांनी एक सकाळी सांगितलं की सातारा आता मोठा होतोय. नक्कीच सातारा बदलतोय. साताऱ्यात आता डेव्हलपमेंट दिसायला लागली आहे. बऱ्याच वर्षांनी साताऱ्यामध्ये 5 मिनिस्टर्स 4-5 मिनिस्टर्स आहेत, मिनिस्टर सगळे उपमुख्यमंत्री वगैरे आहेत. त्यामुळं साताऱ्यात डेव्हलपमेंट आता आपणही बघितलं असेल तर हो, खूप वर्ष आम्ही बघत होतो तसाच सातारा होता. पण या 2-3-5 वर्षापासून इथल्या नेतृत्वाने खूप क्रिएटिव्ह हे मुवमेंट घेतल्यामुळं आता साताऱ्यामध्ये खरोखर खूप चांगला बदल जाणवतोय. आणि हा आता सातारा डेव्हलपमेंटच्या फेजवर नक्कीच आहे. खूपच छान. पण सर, एक बिल्डर म्हटलं की खूप काही गोष्टी त्याच्यासोबत आसपास येतात. काही चांगले असतात, काही वाईटही असतात, काही अशा गोष्टी आणि गव्हर्नमेंट परमिशन, लोकल माफिया, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जसे हे मुंबई पुण्यामध्ये तर हे खूप नॉर्मल प्रॉब्लेम आहे. मग ॲज अ बिल्डर तुम्हाला चॅलेंजेस काय काय होते एवढ्या वर्षात, जे तुम्हाला असं लक्षात आहेत की अरे हे थोड्या चॅलेंजिंग सिच्युएशन होती, पण आम्ही आता आम्ही पुण्यातही कामं करतो. म्हणजे पुण्यामध्ये आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग करतो, आम्ही ब्रिजेसमध्ये कामं करतो आणि मग हे अपार्टमेंट्स वगैरेही करतो. तसं सातारा त्या सगळ्या मानाने खरोखर तसा चांगला आहे. म्हणजे इथं तसं बाकी कुणाची दादागिरी, धोपटशाही वगैरे असे कुठलेही तसे प्रकार नाहीत. नाही. आणि इथे सगळे बिल्डरमध्ये आमच्याकडे सगळं क्रीडाईच्या असोसिएशन मार्फत आम्ही एकत्र असतो. खूप चांगलं वातावरण आहे आणि इथं बेकायदा जवळपास कोणी काही करत नाही. त्यामुळं सातारा हा सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. चांगलं आहे. सर, जसं तुम्ही बोलला ॲज अ बिल्डर एवढं छान रेसिडेन्शियल आणि लक्झरी रेसिडेन्शियल तुम्ही बनवताय, पण जसं आपण बोललो देविका बँक्वेट्स सारखा असा राजवाडा असल्यासारखा तुम्ही हॉलही बनवला. बरोबर आहे. तर या व्यतिरिक्त अजून काय काय असे वेगवेगळे प्रकार, जसं तुम्ही आता बोलला ब्रिजेस बनवतायत, आर्क बनवतायत, असे अजून काय काय प्रकारचे प्रोजेक्ट्स तुम्ही केले जे आम्हाला तुम्हाला सांगायला आवडतील, जे तुमचे हायलाईट? आम्ही देविका बँक्वेट हॉल केला आहे. म्हणजे तो 4 एकरमध्ये एक राजेशाही बँक्वेट हॉल केलेला आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नसेल असे खूप सुरेख सुंदर वास्तू केलेली आहे. म्हणजे आपणही कधी योग मिळाला तर तुम्ही आला तर तुम्हाला नक्की आवडेल ती वास्तू. आता त्याच्यामध्ये आपण आता नवीन काही ॲडिशनल लॉजिंगसाठी वगैरे काही प्रोव्हिजन्स वगैरे करतो आहे. त्यामुळे ती एक तशी खूप चांगली वास्तू गेली. भविष्यामध्ये साताऱ्यात पर्यटन वाढतं आहे, तर साधारण कास आहे, बामणोली वगैरे त्या परिसर आहे. त्यामध्ये परिसरामध्ये सुद्धा खूप चांगले काही रेझॉर्ट्स किंवा काही वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये काम चालू आहे. प्लॅनिंगच्या स्टेजेसमध्ये चालू आहे. नक्कीच काही कास्टच्या इथं माझी काही जागा आहे, तिथं आम्ही एक चांगला रेझॉर्ट करायचा प्लॅनिंगमध्ये चालू आहे. म्हणजे आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्ती आणि इम्पॉर्टंट म्हणजे ज्या ज्या व्यावसायिकांना आम्ही भेटलोय, असं बघून वाटतंय की सातारा पुढच्या 10 वर्षात खूप बदलणार आहे. आणि असं बदलणार आहे की मराठी लोक आजच तुम्ही इकडे इन्व्हेस्ट करून ठेवा, घरं घेऊन ठेवा, कारण पुढे ते थोडं मुश्किल होणार आहे. नक्की खरंच तशीच परिस्थिती होईल. नाही, आणि तसं झालं तर चांगलंच आहे. एक गोष्ट साताऱ्याची खूप चांगली आहे की तो मराठी अजूनही साताऱ्यामध्ये तसंच आहे. हो, पूर्ण मराठी आहे. आम्ही इथं हिंदी सुद्धा बोलत नाही. मराठीशिवाय बाकी काहीच चालत नाही. पूर्ण मराठीच आहे सातारा. मग इकडून आता जसं आपण बोललो रायझिंग सातारा, सर पुढचे 10 वर्ष 15 वर्ष तुम्ही बोलला रिसॉर्ट, आणि जसं आम्हाला सकाळी कळलं मराठा बिझनेस फोरम म्हणून एक आहे, ज्याचे पण तुम्ही अध्यक्ष आहात. बरोबर आहे. तर आज एक एवढं मोठं असोसिएट्स आणि बिल्डर आणि हे चालवता ह्या इनिशिएटिव्हमध्ये पण तुम्ही आहात, ह्याला कसं बघता? आणि बाकी साताऱ्याचे सगळ्या बिझनेसमॅनला सपोर्ट करणं, म्हणजे तो इनिशिएटिव्ह आणि ती साईड कशी मॅनेज करता? काय आहे की आपणही काही समाजाचं देणं लागतो. त्या हिशोबाने कसं आहे की आता आमचा काळ तो खरं चांगला गेला, पण आता नवीन बिझनेसमन, नवीन मुलांना वगैरे खूप अडचणीचा काळ आहे. आणि त्यांना व्यवसाय करताना आम्ही केलेल्या चुका आहेत, त्या चुका जर त्यांना आम्ही नेटवर्किंगद्वारे समजल्या तर त्यांना व्यवसाय पुढं करताना त्या काळजी घेतल्या तर ते खूप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. त्यामुळं थोडंसं एकमेकाच्या बिझनेसमनसाठी नेटवर्किंग थ्रू आम्ही सगळ्या एकमेकांच्या व्यवसायाला मदत करण्याच्या भावनेतून आहे मराठा बिझनेसमन फोरमच्या थ्रू आम्ही काम चालू असतं. आणि ही संघटना महाराष्ट्रभर नाही, देशभर आहे. त्यामुळं नेटवर्किंगद्वारे बाहेरच्या शहरामधल्या लोकांच्या व्यवसायांच्याबद्दल माहिती मिळते, त्यांच्याबरोबर आपण व्यापार करू शकतो. त्यामुळं तशा पद्धतीने आम्ही नेटवर्किंग वगैरेचे हे जे आहे तर ते मराठा बिझनेसमन फोरमच्या थ्रू चालू असतं. आणि मग आम्ही कंगराळकर चॅरिटेबल ट्रस्टही स्थापन केला आहे.
त्याद्वारे काही सोशल इव्हेंट्स, वृक्षारोपण असेल, ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे असं काही थोडंसं धार्मिक ह्याच्यात थोडंसं काम असं थोडंसं आमचं थोडंसं त्याद्वारे थोडं चालू असतं. खूपच मस्त. थोडा वेगळा प्रश्न आहे काय सर, हां. पर्यटनाची आवड आहे का तुम्हाला? फिरता का? आणि भारताच्या बाहेर वगैरे गेलाय का? हो, तसा फिरलेलो आहे. पण प्रत्येक वेळ गेल्यानंतर साताऱ्याशी कंपेअर म्हणजे कैलास मानसरोवरसुद्धा बघितलेलं आहे. पण तिथं उंच टेकड्या हे बघितलं तर फार काही फील आलं नाही, कारण सातारा सगळे साताऱ्याचं डोंगर आहे. आणि हे बघ. पण वातावरण सातारा खरं पर्यटनामध्ये खूप चांगला स्कोप आहे. इथं खूप चांगले साईट्स आहेत आणि जवळ आहे. निसर्ग खूप आपण निसर्गाने साताऱ्याला खूप भरभरून दिलेलं आहे. भरभरून दिलंय. भरभरून दिलेलं आहे. नाही, माझा म्हणजे आम्ही त्याच्यावर एक व्हिडिओ केलाय संमेलनाच्या आधी. आम्ही फिरलो सातारा बरं. आणि माऊली संगम असो का अजिंक्यतारा गड आहे, सज्जनगड आहे, बावडी आहे. ठोसेघर आहे, आम्ही चाळकेवाडी आहे. आम्ही हे सगळं त्या व्हिडिओमध्ये दाखवलंही आहे की लोकांनी खरंच साताऱ्याला येऊन या सगळ्या गोष्टी, इतिहास आहे, संस्कृती आहे, सगळं आहे, सगळं आहे. पर्यटनाचा प्रश्न मग विचारण्याच्या मागे कारण होतं, तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही इंजिनियर आहात. आज तुम्ही दुसऱ्या कुठल्या देशाचं आर्किटेक्चर का टाउन प्लॅनिंग वगैरे जेव्हा बघता, तर असं कुठली जागा आहे का जी बघून तुम्ही इतकं असं एक इन्स्पायर झालात की अरे हे किती सुंदर आणि असं काहीतरी आपण साताऱ्यामध्ये केलं पाहिजे? खरोखर आपण बाहेरच्या देशात गेलो की खरोखर खूप चांगले, म्हणजे दुबई असेल, बाकी कुठल्याही ह्याच्यात गेलो तर तिची हॉस्पिटॅलिटी चांगली असते आणि कामाचा दर्जा, स्वच्छता, टापटीप. म्हणजे आता आपण महाबळेश्वर बघितलं तर मग आम्हाला खरंच असं वाटतं की हे लोक आपण जगभर फिरतो आणि खरं त्याच्यापेक्षा हा निसर्ग चांगला आहे. पण आपण त्या लेवलचं काम करू शकत नाही. खरोखर खंत वाटते. निसर्गाने भरभरून दिलंय पण त्या लेवलचं काम खरं होणे गरजेचं आहे. आता खरं न्यू महाबळेश्वर झालंय, त्याच्यात MSRDCनी थोडासा सहभाग घेतलाय. पण माझी अशीच विनंती की एक सेक्टर वाईज जर डेव्हलप केलं आणि ते खूप चांगल्या प्रकारे खरं करता आलं पाहिजे. खूप चांगले कॉन्ट्रॅक्टर्स नेमून इंटरनॅशनल लेवल आपण बघतो त्याप्रमाणे खरं जर कामं झाली तर सातारा खरं जगाच्या ह्याच्यात खरं फार पुढे जाऊ शकेल. नक्कीच पुढे जाऊ शकेलच. पण अशी कुठली एक गोष्ट जी बाहेरच्या देशाची का चांगली गोष्ट, कारण चांगल्या गोष्टींनी नेहमी आपण इन्स्पायर प्रेरित झालं पाहिजे. तर कुठली गोष्ट जी तुम्हाला वाटतं की साताऱ्यात ती मला घेऊन यायला खूप आवडेल? जसं तुम्ही लँडमार्क सारखी एक बिल्डिंग बनवताय, पोडियम पार्किंग, स्विमिंग पूल, कुठेतरी तुम्ही मुंबई पुण्यात बघितलं आणि तुम्हाला वाटलं अरे हे तर साताऱ्यात होऊ शकतं, तुम्ही करून दाखवलं. बरं. पण असं काही चॅलेंजिंग गोष्टी की जी तुम्हाला तिकडून आणून रस्त्यांच्या बाबतीत, गार्डन्सच्या बाबतीत असं काही जी तुम्हाला वाटतं की साताऱ्याला अजून एक वेगळ्या दर्जावर आपण मुंबई पुण्याच्या वरच जाऊन ठेवू शकतो, असं काही? खरं आता जी पर्यटन स्थळं वगैरे जी आता न्यू महाबळेश्वरला डिक्लेअर केली, थोडंसं गव्हर्नमेंटनी काय की अनऑथोराइज जे काही सगळं चाललेलं आहे ते थोडं काय त्या ह्याचा निसर्गाचा लचका तोडला जातो आहे. तर तिकडं थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे खरोखर वाईट वाटतं की मग प्लॅन्टेशनच्या बाबतीत कमी आहे आणि कोणी कसंही काहीही बांधते, म्हणजे निसर्गाची वाट लावत आहेत. आणि एवढं चांगलं आपलं पर्यटन स्थळ आहे, त्याचा विकास खरं एका प्रॉपर वेनी व्हायला पाहिजे. त्याच्यावर खरं थोडंसं फोकस केलं तर मग खरोखर खूप चांगलं काम होऊ शकतं पर्यटनावर. तुम्ही एवढे वर्ष या व्यवसायात आहात, आपण परमिशन्स घेतो, डिझाईन बनवतो, बिल्डिंगा बांधतो, सगळं करून प्रोजेक्ट देतो, पण मग असं अनधिकृत बांधकाम कुठे बघून तो त्रास होतो की आता असं झालंय की आता एक्सेप्ट केलंय? आता त्रास होतो, दुसऱ्यांनी केलेलं असतं पण आम्ही करू शकत नाही. आपलं नाव मोठं आहे. आम्ही जरा काही केलं तर बाकी लोक आता काही RTI खाली त्रास देणारे मंडळी खूप आहेत आणि तोही खूप बाकी सगळ्या तो त्रास आता सगळ्या शाळांमध्ये सगळीकडेच झालाय. म्हणजे गव्हर्नमेंट काम असेल किंवा काही असेल तर RTIचा त्रास खूप त्रास झालेला आहे. खूप त्रास झाला. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सर आपण भेटलात, आपण आमच्या चॅनलवर आलात, आम्हाला तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ दिलात आणि आमच्या चॅनलची गप्पा मारल्यात. खूप काही बोलायचं आहे, खूप काही तुमच्याकडून माहिती पण काढून घ्यायची आहे, पण संमेलन आहे, वेळेचं पण बंधन आहे आणि जेवढं तुम्ही आज आम्हाला दिलंय या थोड्याशा वेळात तेही आमच्यासाठी खूप काही आहे. आमच्या मराठी मूड चॅनलतर्फे साताऱ्याच्या लोकांना का महाराष्ट्राच्या मराठी लोक जो हा चॅनल बघतात त्यांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज. खरोखर म्हणजे मला आज बरं वाटलं. म्हणजे बाकी चॅनल्स वगैरे सगळे आहेत परंतु आपली संकल्पना संवाद चॅनलची जे ती खूप चांगली आणि आपण इथं साहित्य संमेलनामध्ये आलात आणि हे जे तुमचा हा जो उपक्रम आहे तर तो खरोखर खूप चांगला आहे. कारण बाकी कुठे चॅनलवर वगैरे जायचं म्हणलं ते खूप खर्चिक वगैरे आहेत, पण तुम्ही एक सोशल सेन्स ठेवून जे काम करताय ते खरोखर खूप चांगलं मोठं काम आहे.
मी आपल्या चॅनलला वगैरे सगळ्यांना शुभेच्छा देतो. मला इथं बोलून मला संधी दिली माझे विचार हे मांडायची, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा चॅनलचा वगैरे सगळ्यांचा आपला सर्वांचा आभार आहे. धन्यवाद. संधीपेक्षा सर आम्हाला हा चान्स मिळाला. मराठी बिझनेसमॅन आणि एंटरप्रेनर जसं मी बोलतो, आमची खूप इच्छा आहे की अशा लोकांना आम्ही समाजापर्यंत पोहोचवू, कारण तुम्हीच आहात जी मराठी अस्मिता आज घेऊन आणि ती वाढवण्यामध्ये आहात. आणि जसं आपण प्रत्येक एपिसोड एका स्वीट नोटवर एंड करतो, तर आपले मोदी पेढे साताऱ्याचे सर्वात फेमस हे आपले स्नॅक पार्टनर पण आहेत. त्याबरोबर महालक्ष्मी चिवडा. आणि तर सर हे प्लीज एक पेढा घेऊन तोंड गोड करा, म्हणजे विल एंड इट ऑन अ व्हेरी स्वीट नोट. थँक्यू. आणि बरं वाटलं सांगायला. सगळ्या गेस्टना मी सांगतो की आम्ही इकडे सेटअप लावला, स्टॉल लावल्या जे मराठी व्यावसायिक आहेत, ॲड प्लस म्हणून पाणी आहे, महालक्ष्मी चिवडा आहे, हे सगळ्यांनी इमिडिएटली आम्हाला म्हणालं की बाबा तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत, आम्ही तुमच्यासाठी अशी पार्टनरशिप करतो. आणि हे सहज निघालं, आम्हाला जावं नाही लागलं. तर साताऱ्याने आम्हाला खूप दिलं, आम्हाला तुमच्यासारखे लोकांशी भेटून दिलं आणि आमच्या चॅनलला पण खूप दिलं. सर आजचा पॉडकास्ट आपण इकडेच थांबूया, पण मुंबईत आम्हाला तुमच्याबरोबर विस्तारमध्ये गप्पा मारायला, संवाद साधायला आवडेल. तर प्लीज वेळ काढून मुंबईत या आणि आपण हे अजून कंटिन्यू करू आणि तुमचे प्रोजेक्ट्स आणि तुमची विजन अजून डिटेलमध्ये आपण त्याच्यावर बोलूया. नक्की. तर आज आपल्याबरोबर श्रीधरजी इकडे आले, तरी त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या विजनबद्दल आपल्याला माहिती दिली. वेळ कमी होता, पण जेवढी त्यांनी दिली तेवढ्यातून पण भरपूर काही शिकण्यासारखं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी अस्मिता जवळ ठेवून एक सातारकर, एक मराठी माणूस आणि साताऱ्यामध्ये राहून असे व्यवसाय करणारं एवढा मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आलंय. मराठी मूडला खूप बरं वाटलंय. असेच आमचे एपिसोड बघत राहा आणि असेच व्यक्तिमत्वांचे पॉडकास्ट घेऊन आम्ही संवादमध्ये येत आहे. या एपिसोडमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.